आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दररोजच अन्नदान केले जाते। सोलापुरातील विविध झोपडपट्टी तसेच कुष्ठरोग वसाहत, बेघर निवारा तसेच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना महाशिवरात्रीनिमित्त आस्थाच्या वतीने 1000 रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती एनटीपीसीचे अधिकारी मनीष शर्मा, उद्योगपती राहुल चंडक, समाजसेवक गुरुनाथ निंबाळके, राजाभाऊ शेट्टी, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांची। प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते शंभू भोलेनाथचे पूजन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले। एनटीपीसीचे मनीष शर्मा यांनी आपले मनोगत आस्था रोटी बँकेचे कार्य जे गोरगरिबांसाठी अन्नदान करतात त्यांना खूप आवडले। असे सेवा देणारे आस्था रोटी बँक हे खूप छान पद्धतीने कार्य करतात असे ते आपल्या मनोगतातून म्हणाले। उद्योगपती राहुल चंडक यांनी महाशिवरात्रीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या। आमच्या हस्ते आज फराळ वाटप करण्यासाठी आस्था रोटी बँकेने इथे आम्हाला बोलवले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले। आस्था रोटी बँक सोलापूर शहरात 1000 लोकांना फराळ वाटप करण्यात आले। यामध्ये शाबू खिचडी, वेफर्स, चिवडा, केळी, खजूर, राजगिरा लाडू, ताक आदी पदार्थ होते। कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंछुरे, पुष्कर पुकाळे, अविनाश माछरला, कांचन हिरेमठ, निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, संगीता छंछुरे, विद्या माने, संपदा जोशी, नीता कुर्डे, सुवर्णा पाटील, राजू नडगिरी, वाघमारे, पप्पू धोडराव यांनी परिश्रम घेतले। आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या। महाशिवरात्रि के पर्व पे आस्था रोटी बैंक की तरफ से सभी सज्जनों का तहे दिल से धन्यवाद, जिन्होंने इन लोगों को जो कि गोर गरीब हैं और सिविल हॉस्पिटल जैसे क्षेत्र में आके उन लोगों को इन्होंने जो है एक अपना जो है भगवान के तरफ से उनको आज का भोजन प्रदान किया। ये एक ऐसी सेवा है जो सभी पशु पक्षियों जीवों में विद्यमान है, जिसका नाम है प्रेम। शिवजी की जयंती पे उनके जो है मैरिज एनिवर्सरी पे आप सभी का योगदान के लिए धन्यवाद और हम सबको बुलाने के लिए आपका तहे दिल से आभार और शुक्रिया। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।